तेवढ्या तुमच्या पायाजवळ कोणतरी आलं, बाबा मामाजी मामाजी कोणी त्याला डोळे उघडा बघा. समाज कार्य करायला महात्मा वेळ नाही आहे. त्या मेहनती छोट आहे ना बाबूलाल. पैसे होते पैशाने धरले झाले. तू बघितलं ना, माझ्या डोळ्यात बघितलं. नमस्कार. माथा टेकवला खाली. एकनाथनं सर्व धन या झाडाच्या इथं पुरलं आणि त्रिशूळाची खून केली. श्री गजानन गाथा या यूट्यूब चॅनलद्वारे दर गुरुवारी प्रसारित सिरियल प्रचिती सद्गुरू श्री गजाननाचीला दर्शकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. श्री गजानन महाराजांच्या भक्तिरसाने पूर्ण आणि त्यांचे भक्तांचे अनुभव आणि प्रचितीचा गोडवा या सिरियलमध्ये निश्चितच पाहायला मिळतो. या सिरियलमध्ये श्री अमित फाटक यांनी सद्गुरू गजानन महाराज यांची भूमिका अत्यंत ताकदीने साकारली आहे. त्यांच्या सानिध्यात असताना अगदी गजानन महाराज जवळ असल्याचा भास होतो असे अनेक भक्तांचे तसेच दर्शकांचे म्हणणे आहे. या सिरियलचे लेखक पटकथा लेखक श्री संजीव कोलते यांनी जन्मत लाईव्हसोबत बोलताना या सिरियलबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं. प्रचिती श्री सद्गुरू गजाननाची ही जी यूट्यूब सिरियल आहे त्याची आपण लेखक आणि पटकथा लेखन आपण करत आहे आणि असं समजा की ते सगळं आपल्या हातून ते गजानन महाराज कार्य घडवून सिरियलबद्दल काय सांगाल? गजानन महाराज हे आराध्य दैवत आहे विदर्भाचं, वराडाचं आणि पूर्ण हिंदुस्थानाचं म्हणा किंवा आज जगभरामध्ये अनेक ठिकाणी महाराजांचे मठ आहेत. महाराजांचं जे अवतार कार्य आहे त्याच्यावर मी एक सिरियल करत होतो, संत गजानन शेगावीची, जी अनफॉर्च्युनेटली 670 एपिसोडमध्ये बंद झाली. अवतार कार्य पूर्ण झालं नाही त्यात. तर माझ्या मनात असं होतं की महाराजांची जी प्रचिती आहे आज अनेक लोकांना, आज पण महाराजांची समाधी घेऊन शतक लोटून गेलेलं आहे, पण अजूनही महाराजांचे जे भक्त आहेत त्यांना महाराजांबद्दल प्रचिती येते, अनुभव येतात. तर त्या अनुभव लोकांना सांगावं, महाराजांची शिकवण लोकांपर्यंत जावी आणि महाराजांच्या विचारांचा प्रचार व्हावा हा उद्देश मनाशी घेऊन त्यांच्या प्रचितींवर ते एपिसोड आपण लोकांना दाखवावे अशी इच्छा मी आमचे गजानन महाराजांचा रोल करणारे अमित फाटक आहे त्यांना सांगितली. ते अप्रतिम गजानन महाराजांसारखेच दिसतात, काम पण सुंदर करतात. त्याला ही आयडिया खूप आवडली आणि मग या सिरियलची निर्मिती सुरू केली. यूट्यूबवर ही सिरियल दर गुरुवारी रात्री 8:30 वाजता येते आहे. ही नक्की तुम्ही बघा, खूप चांगली सिरियल आहे. महाराजांचा उपदेश, महाराजांचं सांगणं, महाराजांचे विचार याच्यावर आधारित ही सिरियल आहे. आणि ही सिरियल अशी आहे ना की ही प्रचितीवर आहे, त्यामुळे बघणाऱ्या ऑडियन्सला पण, दर्शकांना पण महाराजांबद्दल काही प्रचिती आली असेल, अनुभव आले असेल तर त्यांनी नक्की आम्हाला ते कळवावे. त्याच्यावर एपिसोड बनवून दाखवण्याची सुद्धा आम्ही प्रयत्न करू शकू. पण ही सिरियल नक्की बघा. महाराजांचं चरित्र हे खूपच प्रबोधनात्मक आहे, चांगले विचार आहेत आणि संत शिरोमणी गजानन महाराज आहे. तर ही सिरियल तुम्ही नक्की बघा दर गुरुवारी रात्री 8:30 वाजता यूट्यूबवर. आज आपल्याशी बातचीत करत होते प्रचिती श्री गजाननाची ह्या सिरियलचे लेखक श्री संजीव कोलते सर यांनी ही सिरियल लिहिलेली आहे आणि दर्शकांच्या मनाशी जुळेल, म्हणजे दर्शकांच्या म्हणा किंवा गजानन महाराजांच्या भक्तांवरच्या प्रचितींवर म्हणजे त्यांच्या अनुभवावर आधारित ही सिरियल आहे. आणि जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे दर्शक देखील आपले काही अनुभव जे गजानन महाराजांच्या बाबतीत त्यांना प्रचिती आले असेल ते इथे कळवू शकतात आणि त्यांच्या अनुभवावर आधारित देखील काही एपिसोड त्याच्यावरती बनवू शकतात. भाविक दर्शक प्रचिती सद्गुरू श्री गजाननाची ही सिरियल दर गुरुवारी रात्री 8:30 वाजता श्री गजानन गाथा या यूट्यूब चॅनलवर पाहू शकतात. यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे भाविक आपले अनुभव इथे नमूद केलेल्या ईमेलवर पाठवू शकतात. त्यातून निवडक अनुभव आणि प्रचिती यांचा पुढील भागामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न राहील असेही संजीव कोलते यांनी आवर्जून सांगितलं. जन्मत लाईव्ह न्यूज या मालिकेचे मीडिया पार्टनर आहेत हे विशेष. जन्मत लाईव्ह न्यूज करता रत्नाकर मुळे यांची रिपोर्ट नागपूर.